नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पावसाने हमरापूर विभागातील गणपती कारखान्यांचे मोठे नुकसान। त्वरित शासकीय मदत मिळण्यासाठी सभापती वैकुंठ पाटील प्रयत्न करणार। गणेशोत्सव जवळच आला असताना पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील गणपती मूर्तिकारांवर नैसर्गिक संकट कोसळले आहे। मुसळधार पावसामुळे तांबडशेत येथील आशीर्वाद आर्टसह परिसरातील अनेक गणपती कारखान्यांमध्ये पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर भाजप महामंत्री तथा जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील यांनी बुधवारी तांबडशेत येथील कारखान्यांना भेट देऊन पाहणी केली आणि नुकसानग्रस्त कारखानदारांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। सभापती पाटील यांनी तांबडशेत येथील आशीर्वाद आर्ट या गणपती कारखान्याला भेट दिली। यावेळी कारखान्याचे मालक वैभव ठाकूर यांनी त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली। पावसाचे पाणी थेट कारखान्यात शिरल्याने तयार आणि अर्धवट अवस्थेतील शेकडो गणपती मूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ओलसरपणामुळे मूर्ती वितळण्याच्या आणि खराब होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना वैभव ठाकूर यांनी सांगितले की केवळ आपलाच नव्हे तर हमरापूर विभागातील जवळपास सर्वच गणपती कारखान्यांमध्ये पाणी शिरले आहे। त्यामुळे अनेक कारागिरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। शासनाने तातडीने याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी सभापती पाटील यांच्याकडे केली। महागाई, कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि आता पावसामुळे झालेले नुकसान यामुळे हमरापूरमधील मूर्तिकारांवर दुहेरी संकट उभे राहिले आहे। शासन लवकरात लवकर मदत करेल अशी अपेक्षा कारखानदार व्यक्त करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील, पेण। सततच्या मुसळधार पावसामुळे कारखानदारांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे। काय सांगाल याबाबत? पाऊस तर दरवर्षीच असतो, पण ह्या वर्षी जो पाऊस झाला त्याच्याने जेवढं नुकसान झालं एवढं कोणाचंच कधी झालं नाही। मी आशीर्वाद आर्ट मधून बोलते, वैभव ठाकूर। आम्ही इथे जवळजवळ 10-15 वर्ष कारखाना करतो, पण आमचं एवढं कधीच नुकसान झालं नाही। पण यावर्षी खूपच नुकसान झालं। आमच्या बरोबर सर्व कारखानदारांचे नुकसान झाले, भरपूर नुकसान। काही कारखानदार नवीन सेटअप केले यावर्षी, त्यांचा पूर्ण कारखाना पण वाहून गेला। त्याच्यामुळं तसल्या पावसात पण दादाने आम्हाला भेट दिली आणि दादाने आश्वासन दिले की जेवढी सरकारी मदत होईल तेवढी आपल्याला ते मदत देण्याचा प्रयत्न करतो। हमरापूर विभागातील गणपती कारखानदारांचं फार मोठं नुकसान झालंय। खरं म्हटलं तर या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश तहसीलदारांनी दिलेले आहेत आणि निश्चितपणे ज्याचं नुकसान झालंय त्याला भरपाई मिळाली पाहिजे। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काम सुद्धा चालू झालेलं आहे। मला माहिती आहे पाणी जे आहे ते जवळपास 1400 ते 1500 मिलीमीटर पाऊस हा गेल्या 3-4 दिवसामध्ये पडलेला आहे आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे ढगफुटी होते त्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे। आणि या पावसामुळे आज आपण बघितलं तर पाताळगंगेची जे काय पात्र आहे ते पात्र पूर्ण खोपोलीपासून अगदी भीमाशंकरच्या पायथ्यापासून येणारं पाणी ते पूर्णपणे या भागातील रावे असू द्या, दादर असू द्या, तांबडशेत असू द्या, कोपर असू द्या, हनुमानपाडा असू द्या, डावरा असू द्या, सोनकार असू द्या, उन्हाळी असू द्या ना कळवे असू द्या, या सर्व गावांना विशेष करून जास्त फटका बसलेला आहे। तांबडशेत मधून आपण बघितलं तर 3 दिवसापूर्वी बघितलं तर या ठिकाणी पूर्ण या गावांचा संपर्क तुटला होता। तांबडशेत मध्ये सुद्धा अत्यंत भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती। निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून गणपती कारखानदारांना ज्यांचं खरोखर नुकसान झाले त्यांना या ठिकाणी मदत होईलच, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोतच आणि कारखानदारांच्या पाठीशी उभं राहण्याचं या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो।